नमस्कार सर्वांना। आज संडे असल्यामुळे आम्ही निघालो गावी। तर इथं बघू शकतात मी सगळ्यांसाठी दूध बनवून घेतलं, त्यानंतर रेडी झालो आणि आम्ही निघालो गावी। आम्ही फळांचे झाडे नर्सरीमधून बुक केले होते, ते पण आलेले होते, त्यामुळे आम्ही निघालो गावी। तर इथं बघू शकतात गावगावी अशी पालखी निघते पंढरपूरसाठी। चला तर इथं पालखीचे दर्शन पण झालं आणि आलो होतं थोडंसं पुढं आल्याच्या नंतर इथं बघा, तर इथं बघू शकतात मेंढ्या, बाळूमामाचे जसे मेंढ्या असतात त्या प्रकारे ह्या सगळ्या मेंढ्या होत्या। खूप छान वाटू लागलं। चला तर बघू शकतात आम्ही आलो गावाजवळ। आता गावामध्ये आलो आम्ही। तर चला मी तुम्हाला दाखवते की आम्ही ऑनलाईन कोणत्या झाडाची बुकिंग केली होती, ती सगळे झाडे मी तुमच्यासोबत आता शेअर करते। तर चला आता बघू शकतात सगळे झाडं हे 10 ऑर्डर केले होते। ते बघू शकतात हे पहिलेच आंब्याचं झाड आहे, त्यात हे नारळाचं झाड आहे, नारळाच्या नंतर ऑलरेडी तिथं सीताफळाचे झाड होते, ते पण तुमच्यासोबत शेअर करते। हे पण आंब्याचं झाड आहे, त्यानंतर ते छोटं आले ते पण लावायचे राहिले, ते पण आंब्याचेच झाड आहेत। त्यानंतर जे मोठं आहे ते सीताफळाचे झाड आहेत आणि त्याला ऑलरेडी सीताफळं लागलेले आहेत, ते इथं बघू शकतात। चला मी तुम्हाला पुढच्या झाडाला दाखवते, तिथं सीताफळं ऑलरेडी लागलेले आहेत। हे बघू शकता इथं एका साईडला हे 3 सीताफळं लागलेले आहेत। चला तर हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि त्याच्यासोबत हे परत आंब्याचेच झाड आहेत, ते काय लावलेले नाही। तर हे लिंबाचे झाड आहेत, लिंबाचे पण 2 झाडे आहेत तिथं आणि एक छोटा लेच आहेत। आणि नंतर हे जांबाचं झाड आहे, ते पण छोटंच आहे आणि कारण हे सगळेच अगोदर लावलेले आहेत। हे झाडं जे पहिल्या स्टार्टिंगला मी दाखवले होते ते 5 आहेत आणि हे अगोदरचे आहेत। हे पण सीताफळाचंच झाड आहे आणि त्यानंतर मी पुढे गेल्यावर परत ते दाखवते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। चला तर आम्ही इथं निघालो आता दुसऱ्या शेतामध्ये, तिथला पण व्हिडिओ मी शेअर करते। तोपर्यंत बाय।